52 लाख शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून 4 योजनेचे पैसे एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता पाहायला गेलं तर 1 जानेवारी 2026 आता 2 दिवसाच्या म्हणजे 4 ते 5 दिवसापर्यंत आता येणार आहे। म्हणजे नवीन वर्ष सुरूच तर होतच आहे, पण या नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपये, त्यासोबत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे आणि अनुदानाचे पैसे या ठिकाणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीक विमा योजना, नंतर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेचा 21वा हप्ता 2000 प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। आता राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याची देखील चिंता लागली होती, तर आज खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा या खूप दिवसांनी प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। कारण राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे 2000 रुपये प्रमाणे आज जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहेत। तर एकंदरीत पाहायला गेलं तर या 4 योजनेचे पैसे आजपासून म्हणजे आज दुपारपासूनच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 4 योजनेचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 4 योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 4 योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत, तर त्यांचे संपूर्ण सविस्तर या ठिकाणी माहिती सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 5 ते 6 दिवस अगोदर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालं, तर या हिवाळी अधिवेशनामध्ये तब्बल 70,000 कोटी रुपये या ठिकाणी राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। म्हणजे 70,000 कोटीचा निधी कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक गावाची यादी या ठिकाणी तयार केलेली आहे। आता प्रत्येक गावानुसार हे पैसे आता जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। ज्या जिल्हा आहे, आज प्रमुख जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत। आता शेतकऱ्याचे जिल्हे कोणते ते देखील आपण पाहून घेणार आहोत। आता त्यांच्या जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये, त्यांच्या गावामध्ये ते आता पैसे जमा करायला सुरुवात देखील केली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी अर्ज केला होता, अतिवृष्टीसाठी अर्ज केलेला होता, म्हणजे तुम्ही फक्त वेगळे अर्ज भरले नसून नुकसान भरपाईचा देखील तुम्ही अर्ज भरला होता। आता याच्यासाठी तुम्ही काही कामे सुद्धा केली असायला पाहिजेत। ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 4 योजनेचे पैसे आज दुपारपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे या 4 योजनेचे पैसे भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, राज्यातील जे शेतकरी बांधव अतिवृष्टीचे आणि अनुदानाचे लाभार्थी आहेत, अशा 4 प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे आता पैसे जमा होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना आता नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षाला असतानाच आता शेतकरी बांधवाचं तोंड या ठिकाणी गोड झालं पाहिजे असं देखील सरकारचं म्हणणं आहे। आता या दृष्टिकोनातून नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदरच हे पैसे आता जमा तर होतच आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, 1 जानेवारी 2026च्या अगोदर कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे जमा होणार आहेत त्याची माहिती सुद्धा सांगून टाकतो। कारण या ठिकाणी ज्या काही 4 योजना आहेत, तर या 4 योजनांमध्ये मोठमोठ्या प्रमाणे घोटाळे देखील झाल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून या 5 अटीच्या आधारावरती 4 योजनेचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। जे लाभार्थी असतील ते या 5 अटीमध्ये बसायला पाहिजे, तरच त्यांना या 4 योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। अन्यथा जर तुम्ही अटी शर्तीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 4 योजनेचे पैसे जमा सुद्धा होणार नाहीत। तर आपण या ठिकाणी अटी पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो, अटी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना काय आदेश देण्यात आले ते सुद्धा आपण पाहून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांनो, हे जे आपलं राज्य सरकार आहे, म्हणजे राज्यामध्ये जे काही त्रिमूर्तीचं सरकार आहे,
याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर या तिघांचं त्रिमूर्ती सरकार आहे. हे सरकार आता शेतकरी बांधवाच्या हिताचं आहे. हे शेतकरी बांधवाचा फायदा आता 100% करत आहेत. म्हणजे राज्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत, सर्व शेतकरी बांधवांना सरकारी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त अनुदान सरकारच्या माध्यमातून वितरित केलं जाणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी त्रिमूर्ती सरकारकडून आता सांगण्यात आली आहे. आता शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून राज्यातील काही पात्र शेतकरी बांधवांना आज नमोचा 8वा हप्ता वाटप या ठिकाणी केला जाणार आहे. पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2022, 2023, 2024 आणि 25 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुमचं नुकसान झालेलं असेल किंवा तुम्ही 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सूनचा शेवटचा परतीचा पाऊस पडलेला होता, तर त्या पावसामुळे जर तुमचं नुकसान झालं असेल तर त्यांच्यामध्ये मक्का खराब झाली असेल, तुमची तूर खराब झाली असेल, तुमचा हरभरा खराब झाला असेल, कापूस खराब झाला असेल, सोयाबीन खराब झाले असेल, तर अशा पद्धतीने कोणत्याही पिकाचं जर तुमचं नुकसान मोठ्या पावसामुळे झालेलं असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आज पीक विम्याच्या स्वरूपामध्ये या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. त्यासोबतच अतिवृष्टीचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे देखील डबल अनुदानाचे पैसे आज सकाळपासूनच या ठिकाणी जमा होतच आहेत. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होत आहेत त्याची माहिती देखील आता सांगत आहेत. त्यासोबतच शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 4 योजनांचे पैसे फक्त याच बँकेमध्ये जमा होणार आहेत. जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल, आता या ठिकाणी पैसे या ठिकाणी या बँकेमध्ये जमा होणार आहेत. अन्यथा तुम्हाला नवीन खातं खोलणं गरजेचं आहे. आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील त्यांनाच या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी नसेल त्यांना या ठिकाणी पैसे जमा सुद्धा केले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो या ठिकाणी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्हाला संपूर्ण सविस्तर आणि डिटेल्स माहिती या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करायचा नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून तब्बल 70,000 कोटी रुपयाचा निधी राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे. राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत आणि नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा तर सुद्धा होतच आहेत. एकंदरीत आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात. आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे. आता बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणतीही काळजी करू नका. बघा, आज सकाळपासूनच भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी बँकेमध्ये गर्दी केली होती. भरपूर शेतकरी देखील बँकामधून पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत. कारण 1 जानेवारी जवळ येत आहे, तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण काहीतरी गोडधोड बनवत असतो. त्या दृष्टिकोनातून भरपूर शेतकरी बांधवांनी बँकेमधून पैसे काढून आणले आहेत. आता भरपूर शेतकरी बांधव आज सकाळपासूनच बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी करून बसलेले होते. आता या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव आता खरोखर 4 योजनेचे लाभार्थी असतील तर अशा 4 योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या 4 योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याची माहिती सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. तर तुम्ही तसं म्हणजे आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत याची माहिती देखील या ठिकाणी मी समजावून सांगत आहे. हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होणार आहे, तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये तोटा देखील होणार आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमचं नुकसान होऊ नये, तुमचा तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत असतात की या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 4 योजनेचे पैसे जमा होतील, पीक विम्याचे पैसे जमा होतील. या ठिकाणी जमावला देखील, परंतु शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे येत नव्हते. कारण सरकारच्या माध्यमातून अगोदर कोणकोणते ऑफिशियल अपडेट आलेले नव्हते. सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर पैसे सुद्धा सोडण्यात आले नव्हते अशी देखील माहिती या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले की तुम्ही कुठल्याही ज्या काही खोट्या बातम्या पसरत आहेत त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. ज्यावेळी सरकारकडून अधिकृत जी-आर येतो त्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. आता बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली
कॅबिनेट बैठक देखील पार पडली होती। या कॅबिनेट बैठकीमधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे 70,000 कोटीचा निधी या ठिकाणी पाठवलेला आहे। तर हा निधी अधिवेशनामध्येच आला असल्याची माहिती या सुद्धा या ठिकाणी समोर येत आहे। आता जी काही थेट पात्र शेतकरी आहेत, आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये, लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हा निधी जमा करायला सुरुवात देखील केलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा सुद्धा होणार आहेत। आता या निधी वाटपाला या ठिकाणी सुरुवात देखील झालेली आहे। जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी आहेत, त्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा तर होतच आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी कसलीही काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्याच्या आणि बँकेच्या याद्या सांगत आहोत। जे शेतकरी बांधवाचा या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी बसणार आहे, प्रमुख बँकेपैकी आहे, म्हणजे तुमच्या शेतकऱ्याचं खातं या बँकेमध्ये आहे का तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। आता बघा, तुमचा बँक नसेल, तुमचा जिल्हा नसेल, त्यांना परत सुद्धा हे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 अटीच्या आधारावरतीच हे पैसे आता शेतकरी बांधवांना जमा होणार आहेत। तर या 5 अटी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत, डबल अनुदानाचे लाभार्थी आहेत, तर अशा राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी 4 योजनेचे पैसे जमा तर होत आहेत। तर ज्या अट्यांनी लावण्यात आलेत त्या अटीची माहिती सुद्धा देतच आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून जी काही पहिली अट लावण्यात आली तर ती पहिली अट म्हणजे शेतकरी बांधव हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, हे देखील असणं अतिशय गरज आहे। शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे, भारत देशाचे रहिवासी असतील त्यांनाच या ठिकाणी पैसे जमा होतच आहेत। त्यासोबत दुसरी जी अट आहे ती आलेली ती म्हणजे दुसरी अट तेवढीच महत्त्वाची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जी दुसरी अट लावण्यात आली तर ती दुसरी अट म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमचं नुकसान झालेलं असायला पाहिजे। त्यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असलेले शेतकरी बांधव असायला पाहिजे। तिसरी अट म्हणजे शेतकरी बांधवांनी त्या जवळपासून त्यावेळेस नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही या पिकाचा पंचनामा केलेला असायला पाहिजे। अशा पद्धतीने या पात्रता लावण्यात आलेत। आता अटी देखील लावण्यात आलेत। त्या अटीमध्ये, पात्रतेमध्ये या ठिकाणी तुम्ही बसायला पाहिजे। जे शेतकरी बांधव अटीमध्ये बसत नसतील, शेतकरी बांधवांना पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत नसाल आणि तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचा जो तुम्हाला 4 योजनेचे पैसे आहेत ते यायला देखील तुम्हाला अडचण येऊ शकते। आता जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसणार आहेत तर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासूनच सुरुवात करण्यात आली आहे। आता परवा संध्याकाळपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी पात्र बांधवांनी तुम्ही कोणतीही काळजी करू नका। सर्व शेतकरी बांधवांना येणारे 2026 वर्ष या ठिकाणी 1 जानेवारी तर यांना गोड सुद्धा जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे, नमोचे हप्त्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे, डबल अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी सांगणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत, PM किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जे काही नोंदणीकृत आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांचं 2024 वर्षाच्या कालावधीत मोठ्या पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, मोठ्या वादळामुळे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल तर त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहेत। तर काही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे तर जमा होत आहेत। यासोबतच जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी असतील त्यांना देखील मागील हप्त्याचे पैसे अर्धवट असले तरी तर या मागील हप्त्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी जमा होत आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधव, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यातील पहिल्यांदा 15 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवाचे मोठे जिल्हे आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर या शेतकरी बांधवाच्या या 15 जिल्ह्यापासूनच या ठिकाणी सरकारने सुरुवात केलेली आहे। आता याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, सांगली जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सातारा, कराड आणि पाहायला गेलं तर सोलापूर, त्यासोबतच त्याच्या साईडलाच पाहायला गेलं तर धुळे असेल, नंतर नंदुरबार असेल, जळगाव असेल, जालना असेल, अशा या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर या 4 योजनेचे पैसे जमा होत आहेत। उर्वरित जिल्ह्यामध्ये उद्या, परवा सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होतीलच। म्हणजे 1 जानेवारी 2026च्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना हक्काचे पैसे जमा होतील। अशा पद्धतीची माहिती सुद्धा या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ऑफिशियल पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे या ठिकाणी डबल अनुदानचे लाभार्थी असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडे निधी आलेला आहे आणि सरकारकडूनच्या माध्यमातून या ठिकाणी निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या आधार कार्ड बँकेला लिंक करा, कारण तुमच्या खात्यामध्ये या सर्व सरकारी योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधवांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।